नमस्कार। आज दुपारी एक बातमी वाचण्यात आली की आगामी कुंभमेळ्यासाठी पौरोहित्य करण्यासाठी ITI मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ॲडमिशन घ्यावी। मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे, हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे। जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये PhD पासून तर BA पासून 12वी पासून संस्कृत हा विषय शिकवला जातो, तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली। हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो, परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। या जर तुम्ही समजा उद्या इतर धर्मीय जे आहेत किंवा मुस्लिम धर्मीय आहेत किंवा इतर धर्मीय आहेत यांनी अशा प्रकारचं जर शिक्षण घेऊन जर त्यांनी अट्टास घेतला की आम्हाला ह्या शिक्षणक्रमामध्ये प्रवेश मिळावा, तर तुम्ही त्यांना पौरोहित्य करू द्याल का? हा माझा सरकारला प्रश्न आहे। चुकीच्या संकल्पनेवर आधारित ही शिक्षण पद्धती सरकारने आणू घातलेली आहे। आमचा विरोध आहे त्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंटकडून ऑलरेडी ITI मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात आणि ऑलरेडी असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच त्याच्यासाठी कमी पडते। बसायला जागा नाही, पुरेसा शिक्षक वर्ग नाही, त्याच्यासाठी तयार असलेला गुरुजन वर्ग त्या ठिकाणी नाहीये। असं असताना सुद्धा सरकारने हा अट्टहास करायचा का प्रयत्न चालवलाय कळत नाही, पण याने आपल्या धर्मशास्त्राची, रीतिरिवाजांची आणि हिंदू संस्कृतीची धज्जी उडेल यात मात्र तिळभर शंका नाही। कृपया मी आपल्याद्वारे असं निवेदन करेन की सरकारने आपला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि यासाठी मी लवकरच जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे। आणि हा प्रकारचा जो काही त्यांचा मानस आहे की ITI मधून पौरोहित्याचं प्रशिक्षण देऊन आगामी कुंभमेळ्याच्या वेळेस तीर्थपुरोहित उपलब्ध करून देणार, यासाठी आमचा पूर्ण कडाडून विरोध राहील आणि प्रसंगी वेळ पडली तर